येथील आमराईत अस्तित्व ग्रुपतर्फे पत्रकारांच्या कुटुंबातील महिलांचं स्नेहसंमेलन व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा। एकमेकींना भेटूया, परस्पराची ओळख करून घेऊया। हळदी कुंकू समारंभाबरोबरच आनंदाचे 4 क्षण एकत्रित साजरे करूया। भेटू, ओळख वाढवून, त्याला गुणांची ओळख पटवून आयुष्यातील एक रम्य दिवस एकत्र जमवू, या ध्येयानं प्रेरित होऊन पत्रकारांच्या कुटुंबातील महिलांनी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले। यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी संपदा बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्नेहसंमेलनात निर्मला गुरव, दीपक ज्योती काटकर, वासंती सूर्यवंशी, सुरेखा हजारे, ज्योती राजमाने, रेखा दामुगडे, गीतांजली पाटील, विद्या जाधव, कल्याणी काळेबेरे, सुनीता बेळमकर, अस्मिता पवार, फातिमा शेख, राजश्री वाघमोडे, गीता मुधोळकर, राजश्री केरीपाळे, सुवर्णा सूर्यवंशी, विद्या सादिगले, कविता सावंत, शैलजा यादव, मनीषा गुरव, सारिका मासाळ, कपिला पाटील, वर्षा पाठक, संध्या धुळशेट्टी, स्वाती लेंडवे, सौभाग्य धुळशेट्टी, साधना पुजारी, लीना तावशी, अमृता काटकर, सोनाली काळेबेरे, अमृता काळेबेरे आदींसह बहुसंख्य महिला या संमेलनात सहभागी झाल्या होत्या। आपल्या सगळ्यांचे जे यजमान आहेत ते पत्रकार, शासन आणि सामान्य जनता ह्याच्यामधील दुवा म्हणून आम्ही काम करतो। दैनिकांना जे शासकीय बातम्या पुरवल्या जातात त्या बातम्या ज्या आहेत त्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून जातात। मंत्री महोदयांच्या बातम्या असतील, कलेक्टर साहेबांच्या बातम्या असतील, ह्या ज्या रोजच्या डे टू डे बातम्या आहेत ते शासकीय पत्रकारांची आम्ही देत असतो। या अनुषंगानं माझा दैनंदिन त्यावर सगळ्या लोकांशी संपर्क असतोय, पण किंवा कोणाशीच नसतोय। त्यामुळे एकंदर मी ज्योती वहिनींचं खूप आभार मानते की या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं। त्या निमित्तानं बऱ्याच जणींचे चेहरे मला बघायला मिळाले आणि हळूहळू ओळख होईल। खूप चांगला उपक्रम आहे की थोडीतरी हे लीड घेऊन आपल्या सगळ्या पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या एक थोडासा स्नेह मिळावा म्हणून, त्याला भले हळदी कुंकू जरी असेल तरी सुद्धा हा खूप चांगला स्नेह मेळावा आहे। आणि या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपण एकत्र येतोय, आपले चांगल्या वाईट गोष्टी आहेत, सुख दुःख आहोत ते शेअर करतोय। बरे सगळ्यांची नसेल पण आपल्याला एक हक्काची मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला आपण एकत्र येऊन एक खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जातोय, पुढं नेतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे। मला खूप छान वाटलं। त्याच्यामुळे काल जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी उद्या येईन असं त्यांना म्हटलं होतं आणि अगदी समारोपाला का होईना जरूर तुम्ही आमच्या ऑफिसला या निमित्तानं तुमच्या पण लक्षात येईल की आमचं ऑफिस काय करतंय। आणि एका दैनिकापुरतं